प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया हालेलुया. 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 पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. होय माझ्या प्रियानं, आज आपण आगमन कालाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आहोत आणि आज आपण आगमन कालामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काही दिवसामध्ये 25 डिसेंबरला आपण त्याचा बाल येशूचा जन्मदिवस साजरा करणार आहोत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी आपण या आगमन कालामध्ये आपल्या हृदयाची मन अंत करण्याची तयारी करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि आजचा हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मी स्वागत करीत आहे. माझ्या प्रियानो, काही महिन्यापूर्वी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर परमेश्वराचा शोध घेणे एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यापैकी काही भाग आजच्या प्रवचनामध्ये घेऊन आपण या आगमन कालामध्ये 25 डिसेंबरला प्रभू येशूचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी, त्याला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी पात्र कशा प्रकारे व्हावे आणि कशा प्रकारे आपल्या हृदयाची मन अंतःकरणाची आपण तयारी करावी, म्हणून काही गोष्टी आपण या पवित्र शास्त्रामधून शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शुभवर्तमानाने आपल्या प्रवचनाला सुरुवात करूया. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे पवित्र वचन, अध्याय 2 ओवी 8 पासून पुढे. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कलप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास कुणी की बालंत्याने गुंडाळलेले व गव्हाने ठेवलेले एक बालक तुम्हास आढळे. इतक्या स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताचा अक्षमत प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, उद्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व झालेली गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाने ठेवलेले बालक हे त्यांना सापडले. हा प्रभूचा शब्द आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, आज परमेश्वराच्या वचनावर मननचिंतन करीत असताना आताच्या शुभवर्तमानामध्ये आपण बघितलं की जेव्हा मेंढपाळ रानावानामध्ये मेंढपाळ आपले मेंढरे चारत होते, तेव्हा त्यांना रात्रीच्या वेळेला देवदूताचं दर्शन झालं. ज्या वेळेस देवदूताने त्यांना दर्शन दिलं तेव्हा ते भयभीत झाले. माझ्या प्रियानं ते भयभीत झाले तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता सांगण्यासाठी मी तुमच्यामध्ये अवतरलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर देवदूत त्यांना म्हणाला की आज तुमच्यासाठी दाविदाच्या घराण्यामध्ये तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माझ्या प्रियानो, ही जेव्हा आनंदाची बातमी, आनंदाची सुवार्ता देवदूताद्वारे मेंढपाळांना कळविण्यात आली, तेव्हा मेंढपाळ तेथे थांबले नाहीत. त्याने आपली मेंढरं, रानं वानं, आपली गुरंदारं, जंगल सर्व काही सोडून माझ्या प्रियानो रात्रीच्याच वेळेला ते घाईघाईने निघाले आणि माझ्या प्रियानो तो बेथलेमापर्यंत गेले. आणि त्यानं बेथलेमामध्ये गव्हाणीमध्ये बाल येशूचं दर्शन झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. होय माझ्या प्रियानो, ज्या वेळेस देवदूताने त्यांना संदेश देण्यात आला आणि ते त्यावेळेला थांबले नाहीत, ते त्या बाल येशूच्या, त्या जगाच्या तारणाऱ्याच्या दर्शनासाठी आतुरलेले झाले. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये जन्म झाला. त्यापूर्वी माझ्या प्रियानो
येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्षापूर्वी एक संदेष्टा होऊन गेला. त्या संदेष्टाला आशेचा संदेष्टा म्हणून म्हटलं जात आहे. माझ्या प्रियानं, जुन्या करारामध्ये आदाम आणि एवेला परमेश्वराने घडवलं आणि त्यांना सांगितले एदेन बागेतील सर्व झाडाची फळं खा, मात्र मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नका. प्रेज द लॉर्ड. परंतु माझ्या प्रियानं, आदाम आणि एवेने परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा मोडल्या आणि त्यांनी पाप केलं. त्यानंतर आदामाचा मोठा मुलगा काईन, त्याने देखील आबेलाचा खून केला. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या प्रियाने, त्यानंतर देखील मानवजाती पापामध्ये होती. मानवजाती पापामध्ये गुरफटलेली होती. तेव्हा कोणातरी तारणाऱ्याची वाट मानवजात पाहत होती. तेव्हा आशेचा संदेष्टा म्हणून यशाया संदेष्टा माझ्या प्रियानो ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्षापूर्वी एक आशेचा संदेश देतो. त्या संदेशाविषयी आपण ऐकत आहोत. यशायाचे पुस्तक अध्याय 7 मध्ये वचन 14 आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमानुएल म्हणजेच आमच्यासह देव असे ठेवी. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, लोक तारणाऱ्याच्या शोधामध्ये होते, ते आसुसलेले होते, ते आशेची वाट पाहत होते. तेव्हा आशेचा संदेष्टा यशाया हा त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि परमेश्वराने दिलेला संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला की एक कुमारी गर्भवती होईल आणि ते एका बाळाला जन्म देईल. त्या बाळाचे नाव इमानुएल म्हणजे आमच्या सानिध्य देव असे म्हणते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आणि माझ्या प्रियाने, भविष्यानंतर 700 वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्तानं एका कुमारीद्वारे, पवित्र मरिया मातेद्वारे या भूतलावर जन्म घेतला. माझ्या प्रियानो, आणि ज्या वेळेला ख्रिस्ताच्या जन्माची बातमी मेंढपालाने देण्यात आली तेव्हा ते त्या बाल येशूच्या दर्शनासाठी आतुरलेले झाले. ते तहानलेले झाले आणि त्याने आपल्या डोंगर, रानवान, मेंढरं, घरदारं, झोपड्या सर्व काही सोडून ते बेथलेमापर्यंत गेले आणि त्यांना गव्हाणीमध्ये बाल येशूचं, त्या तारणाऱ्याचं जन्म दर्शन झालं. माझ्या प्रियानो, आपण त्या प्रभूच्या दर्शनासाठी या आगमन कालामध्ये आतुरलेले आहोत का? प्रभूचं वचन आपल्याला म्हणत आहे. प्रेषितांची कृत्य अध्याय 17 मध्ये वचन 27 आपण वाचूया आणि त्या वचनावर आज आपण मननचिंतन करूया. अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा. अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा. म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून म्हणजे द्यावे. चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून द्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्यापैकी कोणापासून दूर नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, ख्रिस्तांचे कृत्य पुस्तक संत लूकने लिहिलं आणि लूक त्या ख्रिस्ताच्या दर्शनाविषयी लिहित आहे. माझ्या प्रियानो, आपण त्या ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आतुरलेले किंवा आसुसलेले झालो आहोत का? आणि संत लूकने या पुस्तकामध्ये म्हटल्याप्रमाणे तो आपल्यापैकी कोणापासून दूर नाही. माझ्या प्रियानो, एकदा लाकूड तोड्या आपली कुऱ्हाड घेऊन लाकडं तोडण्यासाठी जंगलामध्ये गेला. माझ्या प्रियानो, त्याने जंगलामध्ये प्रवेश केला तेव्हा जंगलाच्या तोंडावर एक साधू महाराज बसलेला होता. तेव्हा त्या लाकूड तोड्याने विचार केला, मी जाऊन त्या साधू महाराजांचा आशीर्वाद घेतो, जेणेकरून मला चांगली लाकडं साधू महाराजाच्या आशीर्वादाने जंगलामध्ये भेटते. माझ्या प्रियानो, ज्या वेळेस हा लाकूड तोड्या साधू महाराजांच्या जवळ गेला, त्याने साधू महाराजांच्या पुढे आपले गुडघे टेकले, हात जोडले आणि साधू महाराजाने जेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असताना साधू महाराजाने त्याला एक मंत्र दिलं. साधू महाराज त्याला म्हणाला, खोलात जा आणि खोलामध्ये जा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, त्याने साधू महाराजांचा आशीर्वाद घेतला. त्या जंगलामध्ये त्याने एंट्री केली. त्या जंगलामध्ये त्याने प्रवेश केला. जंगलाच्या तोंडावरती सुरुवातीलाच त्याला हिरवीगार अशी सुंदरशी झाडं दिसली.
माझ्या प्रियानं अजून तो खोलामध्ये गेला आणि त्याला कापण्याजोगी सुकी झाडं दिसली. अजून माझ्या प्रियानं तो खोलामध्ये गेला आणि त्याला चंदनाची झाडं दिसली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या चंदनाच्या काही फांद्या त्याने कापल्या आणि त्या घेऊन आपल्या घरी आला. त्या फांद्या त्याने विकल्या. काही दिवस आपल्या कुटुंबाचा त्याने उदरनिर्वाह केला. त्यानंतर पुन्हा त्याने त्या जंगलामध्ये जाण्याचा विचार केला. ज्या वेळेला पुन्हा एकदा त्याने त्या जंगलामध्ये प्रवेश केला तेव्हा पुन्हा त्याला तेच दृश्य दिसलं. साधू महाराज त्या जंगलाच्या तोंडावर बसलेले आहेत. ह्या व्यक्तीने त्या पुन्हा एकदा विचार केला, मी जाऊन पुन्हा त्या साधू महाराजांचा आशीर्वाद घेणार. त्याने पुन्हा जाऊन त्या साधू महाराजापुढे आपले गुडघे टेकले आणि साधू महाराज पुन्हा त्याला आशीर्वाद देत असताना म्हटले की खोलात जा आणि खोलामध्ये जा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानं पुन्हा त्याने आशीर्वाद घेऊन खोलामध्ये जंगलामध्ये प्रवेश केला. पुन्हा त्याला तशाच प्रकारचं दृश्य दिसलं की सर्व हिरवीगार झाडं त्या जंगलामध्ये आहेत. तो अजून खोलामध्ये पाठीमागे गेला, पलीकडे गेला आणि त्याला कापण्याजोगी सुकी झाडं दिसली. माझ्या प्रियानं अजून तो खोलामध्ये गेला आणि त्याला पुन्हा एकदा चंदनाची झाडे दिसली. तेव्हा त्याला आठवण आली की साधू महाराज मला म्हणत होते खोलात जा आणि खोलामध्ये जा. तेव्हा माझ्या प्रियानो त्याने त्या साधू महाराजाच्या बोलण्यावर त्याने लक्ष दिलं आणि तो अजून खोलामध्ये गेला. माझ्या प्रियानो जेव्हा तो अजून खोलामध्ये गेला तेव्हा त्याला सोन्याच्या खाणी दिसल्या. अजून खोलामध्ये गेला तेव्हा त्याला चांदीच्या खाणी दिसल्या आणि पैशाच्या देखील खाणी दिसल्या. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो त्यानंतर तो पुन्हा एकदा मागे आला. तो साधू महाराजाकडे आला आणि साधू महाराजाला म्हणाला की साधू महाराज तुमच्याकडे मी आशीर्वाद घेताना तुम्ही मला म्हटलं की खोलात जा आणि खोलामध्ये जा. आणि खरोखर मी या जंगलामध्ये प्रवेश केला आणि अजून खोलामध्ये गेलो तेव्हा मला तेथे सोन्याच्या चांदीच्या आणि पैशाच्या खाणी दिसल्या. तुम्ही लुटू शकता, मग तुम्ही का लुटत नाही? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या प्रियानो त्याच्या प्रश्नाला साधू महाराजांनी उत्तर दिलं की मी देखील काही वर्षापूर्वी तुझ्याच प्रमाणे जंगलामध्ये प्रवेश केला. जंगलाच्या सुरुवातीला मला देखील ती हिरवीगार झाडं दिसली. अजून खोलामध्ये गेल्यानंतर मला देखील ती सुकी झाडं दिसली आणि मला देखील ती चंदनाची झाडं दिसली. त्यानंतर अजून पलीकडे खोलामध्ये गेल्यानंतर मला देखील त्या सोन्याच्या चांदीच्या आणि पैशाच्या खाणी दिसल्या. परंतु त्याच्यानंतर अजून मी खोलामध्ये गेलो आणि माझ्या प्रियानो साधू महाराज सांगत आहेत त्या पलीकडे खोलामध्ये मला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या प्रियानो आणि तो साधू महाराज सांगत आहे मला त्या ख्रिस्ताचं दर्शन झालं आणि माझं हृदय, माझं मन, माझं सर्व काय आनंदाने भरून गेलं. त्यानंतर तो साधू महाराज सांगत आहे ज्या दिवशी मला प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं त्या दिवशी मला कशाचीही गरज पडणार नाही अशा प्रकारे विचार माझ्या हृदयामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या प्रियाने सत्य आहे ज्या व्यक्तीला ख्रिस्ताचं दर्शन होत आहे, ज्या व्यक्तीला ख्रिस्त भेटत आहे त्या व्यक्तीला जगिक गोष्टीचा मोह होत नाही. आपण वाचूया फिलिप्पियरास पत्र अध्याय 3 मध्ये वचन 7 आणि 8 आपण वाचूया. त्या वचनावरती आपण मनन चिंतन करूया. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या. माझ्या प्रियानो ज्या वेळेला संत पौल हा निर्दयी माणूस होता पण त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दिमिश्कामध्ये दर्शन दिलं आणि त्याच्या दर्शनानंतर माझ्या प्रियानो संत पौल आपल्याला सांगत आहे की तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. त्या गोष्टी मी प्रभू येशू ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. आणि एवढंच नाही तर ख्रिस्त येशूच्या त्या दर्शनामुळे किंवा त्याच्या ज्ञानामुळे हे सर्व मी हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि
त्या केर कचरा अशा लेखतो आणि त्या केर कचरा अशा लेखतो ह्यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा. Praise the Lord. Hallelujah. यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ आणि प्राप्त व्हावा. होय माझ्या प्रियानो, ज्या व्यक्तीला ख्रिस्ताचं दर्शन होत आहे, माझ्या प्रियानो, त्या व्यक्तीला जगी गोष्टी केर कचऱ्याप्रमाणे वाटत आहे. संत पौल हा अयोग्य प्रकारे जीवन जगणारा व्यक्ती, पण ज्या वेळेस त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं त्याला दर्शन झालं तेव्हापासून तो सांगत आहे, सोनं चांदी हिरे मोती पैसा नाणं हे सर्व आज मला केर कचऱ्याप्रमाणे दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, आपण प्रत्येक जण त्या बाल येशूच्या दर्शनासाठी आतुरलेले आहोत का? या आगमन कालामध्ये जीवन जगत असताना काही दिवसामध्येच माझ्या प्रियानो ख्रिस्त जयंतीचा म्हणजे नातालचा किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा दिवस आपण साजरा करणार आहोत. माझ्या प्रियानो, त्या ख्रिस्ताचं दर्शन घेण्यासाठी आपण आतुरलेले आहोत का? जुन्या करारामध्ये माझ्या प्रियानो दावीद राजा आपल्याला काय म्हणत आहे, आपण ते वचन ऐकूया. स्तोत्र संहिता अध्याय 63 वचन 1 आपण वाचूया. त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा म्हणत आहे, परमेश्वरा तू माझा देव आहेस आणि मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झाला आहे. माझ्या प्रियानो, तो म्हणत आहे, शुष्क आणि वृक्ष निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झालेला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. हालेलुया. माझ्या प्रियानो, शुष्क आणि वृक्ष आणि निर्जल प्रदेशामध्ये कधी पाणी भेटू शकणार नाही. तरी देखील दावीद राजा सांगत आहे की निर्जल आणि शुष्क आणि वाळवंटामध्ये जसं व्यक्ती पाणी शोधत आहे, तहानलेला व्यक्ती पाण्यासाठी तो तडफडत आहे, तसा माझा जीव परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुरलेला झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, आपला जीव तशा प्रकारे परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुरलेला झाला आहे का? एखादा व्यक्ती तहानेने तडफडत असेल, तो रडत असेल, तर शुष्क निर्जल प्रदेशामध्ये त्या वाळवंटामध्ये त्याला पाणी भेटणार नाही आणि तो तेथे पाणी शोधण्यासाठी कितीतरी प्रयत्न करणार. तशाच प्रकारे दावीद राजा म्हणत आहे की प्रभू, मी तशा प्रकारे तुझा शोध घेत आहे. माझ्या प्रियाने स्तोत्र 42 1 आणि 2 मध्ये देखील दावीद राजा महत्वाचं एक सांगत आहे. आपण ते वचन ऐकूया, त्याच्यावर मननचिंतन करूया. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलकते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, तो म्हणते, हरणी जशी पाण्यासाठी लुलपते तसा माझा जीव तुझ्या दर्शनासाठी आतुरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, हरणाला कितीतरी भीती असते. हरण जेव्हा पाण्याने तडफडत असते तेव्हा त्या नदीकाठी जाण्यासाठी सिंह किंवा वाघ येऊन खाईल काय याची त्या हरणीला भीती असते. तरी देखील माझ्या प्रियानो, त्या सर्व भीतीला आणि त्या दुःखाच्या डोंगराला ती सामोरे जात आहे आणि त्या पाण्यासाठी ती तहानलेली असताना त्या नदीकाठी किंवा तल्याकाठी जाऊन ती पाणी पित आहे. दावीद राजा म्हणत आहे, माझा जीव देखील तशाच प्रकारे तुझ्या दर्शनासाठी तहानलेला आहे. अजून पुढे आपण वाचूया. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या प्रियानो, तो पुढे सांगते, माझा जीव जिवंत देवासाठी एवढा ताणलेला झालेला आहे की मी केव्हा येऊन त्याचं दर्शन घेईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, बाल येशूच्या दर्शनासाठी आपण तशा प्रकारे आतुरलेले झालेले आहोत का? माझ्या प्रियानो, मेंढपालांना यशया संदेशाद्वारे जसं भाकीत केलं होतं, तो संदेश देवदूताद्वारे मेंढपालांना प्रगट करण्यात आला आणि मेंढपाल तेथे थांबले नाही. त्यांनी रानं वाण आपलं घरदार मेंढर सर्व काही सोडून ते घाईघाईने गेले आणि माझ्या प्रियानं ते बाल येशूचं त्यांनी दर्शन घेतलं.
माझ्या प्रियानो, आपण त्या मेंढपाळाप्रमाणे, दावीद राजाप्रमाणे बाल येशूच्या दर्शनासाठी आतुरलेले झाले आहोत का? माझ्या प्रियानो, कधी कधी बाल येशू आपल्याला दर्शन देत आहे, पण त्याचा आपल्याला अनुभव होत नाही. माझ्या प्रियानो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. एका राज्यामध्ये मोठी किलबिल उडालेली होती. प्रेज द लॉर्ड. एका राज्यामध्ये किलबिल उडालेली होती. ती कशासाठी? कारण त्या राज्यामध्ये एका महाराणीचा कोट्यावधी रुपयाचा हार चोरीला गेलेला होता. म्हणून त्या राज्यातील प्रत्येक व्यक्ती त्या हाराच्या शोधामध्ये होते आणि त्या राज्यातील प्रत्येक व्यक्ती त्या हाराच्या शोधामध्ये असताना एका व्यक्तीच्या मनामध्ये विचार आला की कोणातरी मोठ्या हिंस पक्षीने तो हार आपल्या चोचीमध्ये उचलून कुठेतरी जंगलाच्या दिशेने तो पक्षी गेला असेल आणि कदाचित तो हार त्याच्या चोचेतून जंगलामध्ये पडला असेल. म्हणून एक व्यक्ती त्या हाराचा शोध घेण्यासाठी त्या जंगलाच्या दिशेने निघाला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, तो जंगलामधून चालत असताना त्याला एक नदी लागली. नदीचं पाणी एकदम शुभ्र आणि क्लिअर होता. एवढा शुभ्र होता की एखाद्या आपण त्या नदीमध्ये पाहिलेलं असताना आपल्या चेहऱ्याची परछाई त्या नदीमध्ये दिसणार. आणि सुदैवाने माझ्या प्रियानो, तो व्यक्ती त्या नदीकाठी चालत असताना त्याला त्या व्यक्तीला तो हार त्या नदीमध्ये दिसला. प्रेज द लॉर्ड. लगेच त्या व्यक्तीने नदीमध्ये उडी टाकली आणि हार शोधत होता, परंतु माझ्या प्रियाने त्याच्या हाताला काय हार सापडला नाही. हा व्यक्तीला तो हार त्या नदीमध्ये दिसत आहे, म्हणून तो हार काढण्यासाठी तो वारंवार तळ्यामध्ये त्या नदीमध्ये उडी घेत आहे, वर येत आहे, परंतु माझ्या प्रियाने तो हार काय त्याच्या हाताला सापडत नाही. शेवटी त्या वाटेने परदेशातून आलेला एक व्यक्ती जात होता. त्याने दुरून ह्या व्यक्तीला पाहिलं आणि त्याने विचार केला की हा व्यक्ती नदीमध्ये उडी टाकून वर येत आहे, उडी टाकून वर येत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी व्यक्ती त्या उडी टाकणाऱ्या व्यक्तीकडे गेला. माझ्या प्रियानो, त्याने विचारलं, तू इथे काय करत आहेस? तेव्हा तो व्यक्ती त्याला सांगत आहे की काही दिवस पूर्वी आमच्या महाराणीचा कोट्यावधी रुपयाचा सोन्याने हिऱ्याने नटलेला हार चोरीला गेला आणि तो हार शोधण्यासाठी मी जंगलाच्या दिशेने आलो आणि हार या नदीमध्ये मला दिसत आहे. मात्र मी उडी मारत आहे, पण तो हार माझ्या हाताला सापडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, त्या परदेशातून आलेल्या व्यक्तीने त्याला सांगितलं, ज्या हारासाठी तू नदीमध्ये उडी टाकत आहेस आणि हार तुला ज्या नदीमध्ये दिसत आहे तो हार तुझ्या डोक्यावरती आहे. माझ्या प्रियानो, नदीच्या काठी एक झाड होतं आणि झाडावरती तो सोन्याचा तो हिऱ्याने नटलेला हार होता आणि त्या हाराचा साडू त्या नदीमध्ये पडलेला होता. म्हणून त्या व्यक्तीला वाटत होतं की तो हार नदीमध्ये आहे आणि हा व्यक्ती त्या हाराचा नदीमध्ये शोध करत होता. प्रेज द लॉर्ड. हार मात्र त्याच्या डोक्यावर झाडावर लटकलेला होता. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझ्या प्रियानं, आपले जीवन देखील तशाच प्रकारचं आहे. बाल येशूच्या दर्शनासाठी आपण आतुरलेले झालेले आहोत. त्या 25 डिसेंबरची, त्या नाताळच्या सणाची, ख्रिस्त जयंतीची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवसाची आपण वाट पाहत आहोत. त्याच्या दर्शनासाठी आपण आतुरलेले आहोत. माझ्या प्रियानो, ख्रिस्त आपल्या कुटुंबामध्ये असेल, आपल्या आई वडिलांमध्ये. माझ्या प्रियानो, त्या बाल येशूचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आपल्या भाऊ बहिणीमध्ये, आपल्या सासू सासऱ्यामध्ये, मुलाबालामध्ये त्या बाल येशूचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आपल्या शेजाऱ्यामध्ये त्या बाल येशूचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. माझ्या प्रियानो, तो ख्रिस्त, तो बाल येशू या लोकांमध्ये आपल्याला दर्शन देत असेल, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असेल. कदाचित आपल्या आई वडिलांना आपण कानाकोपऱ्यामध्ये टाकलं असेल, त्यांना औषध आपण पुरवत नसेल, योग्य वेळी त्यांना अन्न देत नसेल. माझ्या प्रियानो, तर कुठेतरी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी मुकलेले आहोत. शेजाऱ्याबरोबर, इतर व्यक्तीबरोबर आपल्या भानगडी मारामारी असतील, आपलं वैर असेल, आपण बोलायला तयार नसेल. माझ्या प्रियानो, कुठेतरी ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आपण मुकलेले आहोत. माझ्या प्रियानो, त्या व्यक्तीप्रमाणे आपण जीवन जगत आहोत की तो हार त्याच्या डोक्यावर फांदीवर होता आणि तो हार त्या पाण्यामध्ये शोधत होता. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजाऱ्यामध्ये आपल्याला शोधायचा आहे.
माझ्या प्रियानो, कलकत्तावरून आलेली मदर तेरेसा हिने त्या गोर गरिबामध्ये, आजाऱ्यामध्ये त्या बाल येशूचं दर्शन घेतलं, त्यांची तिने सेवा केली आणि आज ती संत आहे. माझ्या प्रियानो, आपल्याला आज तेच करायचं आहे. जरी यशय्या संदेष्टा ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्षापूर्वी त्याने संदेश दिला की कुमारी गर्भवती होईल आणि एका पुत्राला जन्म देईल, परंतु माझ्या प्रियानो, यशय्या संदेशात तेथे थांबला नाही, तर त्याने अजून एक महत्त्वाचं कार्य करायला सांगितलं. आपण वाचूया यशय्या अध्याय 40 वचन 3 आणि 4 आपण वाचूया. त्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, यशय्या संदेष्टाने ही देखील एक भविष्यवाणी केली की घोषणा करणाऱ्यांची वाणी ऐकू येत आहे की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा आणि आमच्या देवासाठी सरळ राजमार्ग करा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, नवीन करारामध्ये लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 3 मध्ये तुम्ही बघितलं तर योहान बाप्तिस्मा ह्याची घोषणा करतो. माझ्या प्रियांकून अजून पुढे आपण वचन 4 वाचूया आणि यशय्या संदेश अजून महत्वाचं सांगत आहे ते वचन आपण ऐकूया. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सरळ हो, उंच सकल असेल ते सपाट हो व खडकालीचे मैदान हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यशय्या संदेश म्हणते प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सकल हो, उंच सकल असेल ते सपाट हो. प्रेज द लॉर्ड. आणि खडकाली जागेचे मैदान हो. माझ्या प्रियानो, आपल्यामध्ये आणि कोणा व्यक्तीमध्ये जर एखाद्या पापाचा डोंगर असेल, एक वैराचा, रागाचा, द्वेष, मत्सराचा डोंगर असेल, माझ्या प्रियानो, तो डोंगर आपल्याला आज पाडायचा आहे. यशय्या 59:2 व 3 मध्ये परमेश्वर म्हणत आहे, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये एक पापाची आडभिंत आहे, म्हणून मी तुम्हाला दर्शन देत नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, त्या ख्रिस्ताचं बाल येशूचं दर्शन आपल्याला नाताळच्या सणाच्या दिवशी घ्यायचं असेल किंवा त्या बाल येशूला आपल्या हृदयामध्ये जन्म द्यायचा असेल तर आपलं कोणाबरोबर वैर असेल तर माझ्या प्रियानो, या आगमन कालामध्ये आपण पश्चाताप केला पाहिजे. आपल्या दुश्मनांना, आपल्या वैऱ्यांना आपण क्षमा केली पाहिजे आणि ते खडक, ते डोंगर, त्या टेकड्या आपण पाटल्या पाहिजे आणि त्या खडकालीचं मैदान केलं पाहिजे आणि प्रभूच्या दर्शनासाठी, प्रभूला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी माझ्या प्रियानो, आपलं हृदय आपण पवित्र केलं पाहिजे. माझ्या प्रियानं, आपण शेवटचं वचन बघूया. जुन्या करारामध्ये मलाकी म्हणून एक संदेश होऊन गेला. त्या मलाकी संदेशाद्वारे परमेश्वर आपल्याला म्हणत आहे, अध्याय 3 मध्ये वचन 1 पासून पुढे आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. पहा, मज पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्य पाठवितो. मलाकी संदेशाद्वारे परमेश्वर म्हणत आहे की पहा, मजपुढे मार्ग तयार करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्माचा मार्ग तयार करण्यासाठी मी आपल्या निरोप्या पाठवितो. ज्या प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. आणि ज्या परमेश्वराला, प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहात, तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि ज्या परमेश्वराची तुम्ही अपेक्षा करीत आहात तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? प्रेज द लॉर्ड. महत्वाचं वचन मलाकी संदेशा म्हणत आहे की त्या परमेश्वराचं आगमन होईल तेव्हा त्याच्या दिवशी कोण निभावेल. तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल. आणि तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल. कारण तो धातू गाळणाऱ्यांच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे. हालेलुया. कारण तो धातू घालणाऱ्या अग्नीसारखा आणि पराठाच्या खारासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, वचन सांगत आहे, ज्या ख्रिस्ताला, बाल येशूला तुम्ही शोधिता तो एकाएकी प्रगट होईल.
कदाचित तो आपल्या आईवडिलामध्ये प्रगट होईल. आपल्याला आईवडिलामध्ये त्या ख्रिस्ताचं दर्शन घ्यायचं आहे. गोर गरिबामध्ये, दीन दुबल्यामध्ये माझ्या प्रियानो त्या ख्रिस्ताचं दर्शन घ्यायचं आहे. आजारी ज्यांना टाकून दिलेलं आहे अशा लोकांमध्ये आपल्याला ते ख्रिस्ताचं दर्शन घ्यायचं आहे. काही दिवसामध्ये लगेचच आपण त्या बाल येशूचा जन्मदिवस, वाढदिवस साजरा करणार आहोत. आणि खरोखर माझ्या प्रियानं आपण त्या ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी पात्र आहोत का? माझ्या प्रियानो, 2000 वर्षापूर्वी संत जोसेफ आणि पवित्र मरिया माता त्या बाल येशूला जन्म देण्यासाठी बेथलेहमामध्ये कितीतरी लोकांचे दरवाजे ठोठावले, पण कोणीही त्या जगाच्या तारणाऱ्याला बाल येशूला जन्म देण्यासाठी दार उघडले नाही. शेवटी त्या बाल येशूला त्या गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घ्यावा लागला. माझ्या प्रियानो, या 2023 मध्ये आज पवित्र मरिया माते, संत जोसेफ आपल्या प्रत्येकाच्या हृदयाचं दार ठोठावत आहे त्याच्या बालाला, प्रभू येशूला जन्म देण्यासाठी. पण नक्की माझ्या प्रियानो, आपले हृदय आपण त्या ख्रिस्ताला, बाल येशूला जन्म देण्यासाठी तयार केलेलं आहे का? जर आपण मारामारी, भानगडी, राग, द्वेष, मत्सर किंवा वाईट व्यसनामध्ये अजूनपर्यंत गुरफटलेले असेल तर माझ्या प्रियानो, कुठेतरी आपण आपलं हृदय बंद केलेलं आहे. आणि पवित्र मरिया माता, संत जोसेफ आज देखील आपले हृदय त्या बालेशूला जन्म देण्यासाठी ठोठावत आहे. म्हणून आज ऐकलेल्या प्रत्येक वचनावर मनन चिंतन करूया. आणि माझ्या प्रियानो, या आगमन कालामध्ये जीवन जगत असताना खरा पश्चाताप करूया. आपण धर्मगुरूकडे जाऊन कुमसार होऊया आणि आपल्या पापाची क्षमा मिळवूया. आपले हृदय प्रभू येशूच्या अतिपवित्र रक्ताने शुद्ध करूया आणि त्या बाल येशूला नातालच्या सणाच्या दिवशी जन्म देण्यासाठी आपले हृदय आपण पात्र करूया. हीच प्रभू येशू ख्रिस्ताचरणी आपण आजच्या दिवशी प्रार्थना करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.